आता सादर करीत आहोत चौथे रत्न वैदुर्य. मित्रांनो, वैदुर्य रत्न सतर्कतेचे आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. वैदुर्य रत्न अंधारातही दिशा दाखवतो. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांना समाधी सोहळा मानवाला आत्मबोधाचा अमर मार्ग दाखवतो. आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा हा वैराग्य, शांती आणि आत्मसमर्पणाचे सर्वोच्च प्रतीक आहे. अवघ्या अल्पवयात महाराजांनी देह ठेवून परब्रह्माशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवला. हा सोहळा मृत्यू नव्हे तर जीवनाचा परम सत्याची साक्ष आहे. ज्ञानेश्वर माऊली केवळ संत नव्हते तर मानवतेचा महासागर. भक्ती, ज्ञान आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम. या सादरीकरणातून आपल्याला अनुभवायला मिळेल अहंकारावर मात, समतेचा संदेश आणि विश्व एक परिवार ही भावना. आजचे हे नृत्य आपल्याला अंतर्मुख करेल, मन शांत करेल आणि मूल्यांची जाणीव करून देईल. तर चला क्षणभर बाह्य गोंगाट विसरून मनाच्या गाभाऱ्यात डोकावूया आणि ज्ञानेश्वर शांती सुधेचा अमृत अनुभव घेऊया. मी मंचावर आमंत्रित करते इयत्ता 6वी ब चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना, जे सादर करतील ज्ञानेश्वर शांती सुधा, द नेक्टर ऑफ पीस बाय ज्ञानेश्वर. शोधून शिनला जीवा तारे, साध तुलाही पोचल का? दारोदारी हुडकल भारी, थांग तुझा कधी लागल का? श्याम मुरारी कुंज विहारी, तो श्रीहारी भेटल का? वाट मला त्या गाभाऱ्याची, आज कोणी तरी दावाल का? विठूच्या या वारीत टाळ्या वाजू दे जोरात. तान्ह्या बाळाच्या हासर डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात तो. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो. रोज वृंदावनी होडी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी मंदिरी राऊळी, बाप झाला कधी जाहरा माऊली. भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग धावल का? म्हणजे दादा संजीवन समाधी घेणार आहे ग मावशी. मुक्ते, जाऊ दे त्याला.
जाऊ दे म्हणजे कसा जाऊ देऊ गुरुदादा? अरे हाच माझा दादा ज्यानं मला गीता सार शिकवलं. हाच माझा दादा आई बनला, बाप बनला आणि आता मूर्ख करून चाललाय. गुरुदादा अरे या सगुण रूपाचा त्याग तरी कसा करू रे मी? या सगुण रूपाचं दर्शन कसं त्यागू? थांबवणार रे त्याला गुरुदादा, मुक्ते, ए मुक्ते, मुक्ते, अग हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. आणि मी कल्पांतापर्यंत इथेच असणार आहे. ठाऊकी आहे ना? चला, मुक्ताई म्हणजे साक्षात आदिमाया, चित्कला. ती हसली. आता येतो. तीन वेळा जेव्हा जोडीले कर कमळ, तीन वेळा जेव्हा जोडीले कर कमळ, झाकी येले डोळे ज्ञान देवे, भीममुद्रा डोळा निरंजनी लीन, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञान देव, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञान देव. नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर टाळ्यांचा क्लिअर झालाच पाहिजे. समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर धन्यवाद. खरंच या सादरीकरणाने आत्मशांती मिळाली. समाधीच्या मौनातून जे ज्ञान प्रकटले त्याचा प्रकाश वैदुर्याप्रमाणे अखंड निनादत राहो. संत ज्ञानेश्वर महाराजांना शतशः नमन.